माझं कायम असंच म्हणणं होतं की प्रत्येक मुलीचं असंच म्हणणं असतं की तिचा होणारा नवरा हा तिच्या बाबांसारखाच असावा. पण तो एकतर एक्सपिरियन्स्ड आहे बराच आणि त्याच्याकडनं शिकायला खूप मिळणार आहे. एका हेतूनीच मला खूप इंटरेस्टिंग वाटलं सगळं, की त्याचं ओव्हरऑल अप्रोच आणि त्याचा काम करण्याचा त्याचा प्रोफेशनलिझम हे सगळं खूप अनुभवी असल्यामुळे मला ते खूप रिस्पेक्टफुल वाटतं त्याच्याबद्दल आणि खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. सो आय वॉज एक्सायटेड की अक्षर माझा को ॲक्टर आहे आणि आय कांट वेट टू वर्क विथ हिम असं सुरू झालं आहे. माझ्या घरी पण मी माझ्या आईची काळजी घेते आत्ता सध्या आणि मलाही तिची आई झाल्याचं फिलिंग आहे. तर ते वाक्य मला खूप असं हिट झालं आणि रिलेट झालं आणि खूपच अगदी म्हणजे मी तिथे नाही थांबू शकत आहे. अजूनही ती हॉस्पिटलाइज्डच आहे. सो मी रोज आत्ता म्हणजे सारखे तिला फोन करते, ती बरी आहे का, औषधं चालू आहेत का आणि काय काय आणि टाके दुखत आहेत का वगैरे असं सगळं आपण आई जसं विचारेल लहान मुलीला लागल्यावर किंवा काही झाल्यावर, तशी मी खाल्लंस का प्यायलंस का अशी वारंवार तिची चौकशी करते. कितीही तुम्ही नाही म्हणलं तरी ते ना कलाकार असू दे नाही तर माणूस म्हणूनच आपलं कोणीतरी लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणल्यावर खूपच भरून येतं आणि त्यामुळे आम्हाला खूपच खरंच भरून येतं आहे आणि रडू येतं आहे. आता अजूनही ते माझी पाठवणी आहे किंवा मी जाणार आहे वगैरे ह्याचा अजून संदर्भ नाही आला आहे, पण नयनाताईच जाणार आहे ह्याचं फार वाईट वाटतं आहे की ती आता सासरी जाईल. त्यामुळे आम्ही सगळे त्या इमोशनला खूप कनेक्ट होतो आहे आणि आई बाबा हे खरंच आम्ही आता एक फॅमिली झालो आहे, काजल आणि नयना पण. त्यामुळे आईच्याही डोळ्यातनं टचकन पाणी आलं की आम्हालाही राहवत नाही. मग खूपच रडू येतं सीन्समध्ये, पण ते सीन्स खूप इमोशनल सीन्स खूप छान होत आहेत, खरे होत आहेत. नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेटवर आणि सगळ्यांची लाडकी कला आपल्यासोबत आहे. हॅलो. हाय निकिता, काय म्हणतेस? मी मस्त, तू कशी आहेस? छान आहे, धावपळ चालू आहे पण मजा येते. हो, सध्या आम्हाला असं कळलंय की तुमचं डे नाईट शिफ्ट सुरू आहे. म्हणजे झोप आणि जेवण आणि ओव्हरऑल सगळी सायकल्स शूट वगैरे सगळं आता मिक्स झालंय. आम्ही कारण ईशा आता सुद्धा 4:30-5च्या दरम्यान जेवली आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल किती दमली आणि किती काम सध्या सुरू आहे. पण सध्या अजून आहे की अक्षर या सेटवर नाही आहे, नवरोबा दुसऱ्या सेटवर आहे. सो कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय पण अर्धवट वाटतंय असं म्हणायला हरकत नाही. लगीन सराई सुरू आहे, खूप धावपळ वगैरे सुरू आहे. कसं काय एकत्रित हँडल करताय? घरचं वातावरण कसं आहे? थोडं ताणावलेलं आहे, कारण नाही म्हणलं तरी आमची जी काही परिस्थिती आहे ओव्हरऑल ती बघता आणि आईचा हट्ट, आईची इच्छा ह्या सगळ्या पुढे कलाचं आणि बाबांचं काही चालत नाही आहे. त्यामुळे थोडीशी ओढाताण होती आहे, पण ओव्हरऑल शुभकार्य आहे त्यामुळे धावपळ आहे, गोंधळ आहे, पण त्याबरोबरीने खूप धमाल आहे, मजा आहे. खूप सॅड सीन्स करतो आहे आम्ही, कारण कितीही तुम्ही नाही म्हणलं तरी ते ना कलाकार असू दे नाही तर माणूस म्हणूनच आपलं कोणीतरी लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणल्यावर खूपच भरून येतं आणि त्यामुळे आम्हाला खूपच खरंच भरून येतं आहे आणि रडू येतं आहे. आता अजूनही ते माझी पाठवणी आहे किंवा मी जाणार आहे वगैरे ह्याचा अजून संदर्भ नाही आला आहे, पण नयनाताईच जाणार आहे ह्याचं फार वाईट वाटतं आहे की ती आता सासरी जाईल. त्यामुळे आम्ही सगळे त्या इमोशनला खूप कनेक्ट होतो आहे आणि आई बाबा हे खरंच आम्ही आता एक फॅमिली झालो आहे, काजल आणि नयना पण. त्यामुळे आईच्याही डोळ्यातनं टचकन पाणी आलं की आम्हालाही राहवत नाही. मग खूपच रडू येतं सीन्समध्ये, पण ते सीन्स खूप इमोशनल सीन्स खूप छान होत आहेत, खरे होत आहेत. कारण मगाशी मी किशोरीताईंना विचारलं की हे सगळे सीन्स आहेत, तर तुमच्या बॅक ऑफ द माइंड काय सुरू असतं? तर त्यांनी त्यांच्या लग्नाची आठवण सांगितली की जेव्हा त्यांची पाठवणी सुरू होती त्यांच्या आईच्या मनात काय असेल, कारण त्यांना अर्थातच मुलगा आहे. सो त्यांना ते फील नाही करता आलं, पण त्यांच्या आईच्या मनात काय सुरू होतं हे त्यांनी कुठेतरी फील केलं. सो तू असा कुठला रिलेट केला का रिअल लाईफ सीन इथे? माझ्या आईचं नुकतंच ऑपरेशन झालं, म्हणजे परवाच झालं, आणि तिथे असं झालंय की आता म्हणजे म्हातारपणात येतात कॉम्प्लिकेशन्स काय काय, त्यामुळे त्या हिशोबाने करावं लागतं. तर तिचं ऑपरेशन होतं आणि मला एकच दिवस तिच्यापाशी जायला म्हणजे थांबता आलं पुण्याला. त्यामुळे थोडंसं वाईट वाटतंय. आणि असं वाक्य होतं किशोरीताईच्या तोंडी की कला लहानाची जशी मोठी झाली, लहान होती तेव्हापासूनच ती स्वतःची काळजी घ्यायची आणि कला माझी आईच बनली ह्या घरात, म्हणजे मी तिची आई असून सुद्धा.
आणि नयनाने मला आईचं सुख दिलं अशी वाक्य आहे. तर माझ्या घरी पण मी माझ्या आईची काळजी घेते आत्ता सध्या आणि मलाही तिची आई झाल्याचं फिलिंग आहे. तर ते वाक्य मला खूप असं हिट झालं आणि रिलेट झालं आणि खूपच अगदी म्हणजे मी तिथे नाही थांबू शकत आहे. अजूनही ती हॉस्पिटलाइज्डच आहे. सो मी रोज आत्ता म्हणजे सारखे तिला फोन करते, ती बरी आहे का, औषधं चालू आहेत का आणि काय काय आणि टाके दुखतायत का वगैरे असं सगळं. आपण आई जसं विचारेल लहान मुलीला लागल्यावर किंवा काही झाल्यावर, तशी मी खाल्लंस का प्यायलंस का अशी वारंवार तिची चौकशी करते. मग एक कलाकार म्हणून आपल्याला नेहमी एक तडजोड करावी लागते, ही पर्सनल आयुष्यात असेल किंवा इथे काम करताना. सो ती तुम्ही सगळे उत्तम रीतीने पार पाडता. म्हणजे हे सगळे जे सिनियर कलाकार आहेत त्यांनी तर म्हणजे त्यांची उदाहरणच वेगळी आहेत की घरी कोणीतरी वारलंय आणि तरी सुद्धा प्रयोग संपवून किंवा काम संपवूनच ते घरी गेलेत वगैरे. म्हणजे खूप धाडस लागतं आणि खूप मोठं हृदय लागतं आणि कलाकाराचं त्याच्या कलेवर तेवढं प्रेम लागतं, म्हणून ती ओढ आहे आणि म्हणून शक्य होतं, नाही तर काही खरं नाही. बॅक टू द फर्स्ट डे, जेव्हा कळलं की तुला हा रोल आलाय, तुझ्या ऑपोजिट अक्षर आहे, म्हणजे आता अद्वैत आहे, सो तेव्हा तुमचं काय फिलिंग होतं आणि तुमचं बॉन्डिंग वगैरे कसं झालं एकंदरीत? खूपच छान, कारण तो एकतर एक्सपिरियन्स्ड आहे बराच आणि त्याच्याकडनं शिकायला खूप मिळणार आहे. ह्या एका हेतूनच मला खूप इंटरेस्टिंग वाटलं सगळं, की त्याचं ओव्हरऑल अप्रोच आणि त्याचा काम करण्याचा त्याचा प्रोफेशनलिझम हे सगळं खूप अनुभवी असल्यामुळे मला ते खूप रिस्पेक्टफुल वाटतं त्याच्याबद्दल आणि खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत. सो आय वॉज एक्सायटेड की अक्षर माझा को ॲक्टर आहे आणि आय कांट वेट टू वर्क विथ हिम असं सुरू झालं आहे आणि अजूनही ते तसंच आहे. म्हणजे इट्स क्वाईट अ चॅलेंज टू वर्क विथ अक्षर. त्याच्याबरोबर असताना आपण मस्ती मजा हे सगळं एका बाजूला ठेवून सीनमध्ये कॉन्सन्ट्रेट करून कामाकडे लक्ष देणं भाग आहे. तर माझा जो एक चुळबुळपणा किंवा जो एक टाइमपास चंचलपणा असतो किंवा मजा करायची असते, मला मस्ती करायची असते, ती थोडी मला नडते आणि मग आमचं कधी कधी भांडण होतं, असं बरंच तू मेमे चालू असते. क्या बात आहे. लग्नाचा सीन सुरू आहे, पण प्रत्येक मुलीच्या ना लहानपणी असं डोक्यात असतं की यार मला असा नवरा हवा आहे, असा हवा आहे. सो तुझं तसं काही होतं का? म्हणजे ऑलरेडी आता सगळ्यांना माहितीच आहे, पण असं काही होतं का तुझं तेव्हा? हो, म्हणजे माझं कायम असंच म्हणणं होतं की प्रत्येक मुलीचं असंच म्हणणं असतं की तिचा होणारा नवरा हा तिच्या बाबांसारखाच असावा. माझे बाबा खूप समजूतदार होते आणि म्हणजे ते खूप मनकवडे होते. त्यांना मनातलं काही बोलायच्या आधीच ते पटकन ओळखायचे आणि अक्षरशः ते डिंकासारखे होते. म्हणजे आई माझी काम करायची, वडील माझे त्या मनाने कमी बिझी असायचे. सो घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडणे अगदी पार म्हणजे कुकिंगपासनं ते मला शाळेतनं लवकर म्हणजे माझी लवकर सुटका व्हायची पाळणाघरातनं किंवा शाळेतनं, तर ते मला रिसीव्ह करायचे. मग त्याच्या पुढे माझं जेवण, माझी होमवर्क वगैरे हे सगळी काळजी तेच घ्यायचे आईपेक्षा. सो माझी कायम अशी इच्छा होती की मी खूप वर्कहॉलिक असावं आणि माझ्या पार्टनरनी घरातली सगळी जबाबदारी घ्यावी किंवा त्यांनी दोन्हीही करावं अशी माझी अपेक्षा होती. कारण माझे बाबा खूप छान लाईफ पार्टनर होते असं मला वाटतं. त्यामुळे ती इच्छा कुठेतरी पूर्ण झाली आहे की असं काही? बऱ्यापैकी झाली आहे. बऱ्यापैकी झाली आहे असं म्हणजे ओव्हरऑल म्हणशील तर हो, म्हणजे कारण तसा समजूतदार पार्टनर मिळणं हे नशीबच असतं. आय थिंक ते प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की त्यांनी जबाबदारीची जाणीव होणं आणि ती म्हणजे अगदी चपकलपणे त्यांनी ती पेलणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आपण सगळेच वर्कहॉलिक किंवा वर्किंग विमेन आहोत, तर आपल्या आयुष्यात असा पार्टनर असावा आणि तो मिळायला नशीब लागतं आणि मला वाटतं माझ्याकडे माझं नशीब बलवत्तर आहे. बॅक टू द फर्स्ट डे, जेव्हा जयमल्हार ही मालिका आलेली तेव्हा ना अशी एक चर्चा झालेली कुठेतरी की सुरभी आणि ईशा हे दोन्ही फ्रेश फेसेस आहेत, ते लोकांना तेवढे अपील होतील का? पण काही महिन्यातच आणि काही म्हणजे दिवसातच तुम्हाला प्रेक्षकांनी असे खूप डोक्यावर उचलून धरलं आणि ते अजूनही आहे की अरे ही तर जयमल्हारमध्ये होती, आता तुझं म्हणजे नवीन कला आहे ही. सो हे खूप एक अप्रिशिएटिंग असतं ॲज अ कलाकार म्हणून. ते कसा पाहते तू तुझा प्रवास? खूपच ॲडव्हेंचरस प्रवास आणि तो तसाच राहील टचवूड अशी आशा करते. पण प्रत्येक पात्राला माझी छटा देऊ शकते मी, ह्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि ते आयुष्य जगणं ह्याच्यासारखं सुख नाही दुसऱ्या कलाकाराचं, कारण आपण एक दुसरी व्यक्ती म्हणून जगत असतो. त्याच्या भावना, त्यांचं म्हणणं, त्याचं जे काही असेल ते खरं करणं किंवा ते बिलिव्हेबल करणं हेच आमचं काम असतं.
सो आय एम एन्जॉईंग एव्हरी बिट ऑफ बिंग कला. कारण मी म्हणलं तसं की मला असं संवेदनशील, इतकं गोड आणि इतकं निर्मळ कॅरेक्टर करायला जरी बानूमध्ये मिळालं असलं तरी तिथे मला मायथॉलॉजिकल म्हणजे शोची एक छटा होती किंवा त्याला मला बरेच लिमिटेशन्स होते. भाषा वेगळी होती, इनफॅक्ट सेटिंगच वेगळं होतं, खूप वेगळ्या काळातलं होतं. तसं न होता ते हे आजच्या काळातलं आहे आणि तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत, खूप फिल्मी आहेत, खूप गोष्टी रोमॅन्टिक आहेत आणि डेस्टिनी आणि कसं दोन लोकांना जवळ आणते अशी ही गोष्ट आहे. सो मी रोमॅन्टिक मालिका कधी केली नव्हती आणि माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे. त्यामुळे आय एम एक्सपिरियन्सिंग अँड म्हणजे इट्स स्टील इक्वली न्यू फॉर मी. आणि जसा मी जयमल्हारचा पहिला दिवस घालवला असेल की तेवढ्या काय म्हणता येईल आपल्याला एक डिपेंडन्सी येते ना एका पॉईंट नंतर ॲक्टर म्हणून, तर ती अजूनही आलेली नाही असं मला तरी वाटतंय. आणि त्यामुळे आपण प्रत्येक डेमध्ये आपल्याकडनं 100% देता यावा अशी आशा करते. सो जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील? आत्तापर्यंत तर लक्ष्मीच्या पावलांनीला खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे प्रेक्षकांनी आणि आय एम शुअर की ज्यांनी मालिका ज्यांना ती अशी वाटते की थोडी खूपच फिल्मी आहे आणि तरी आम्ही ते करताना खूप एन्जॉय करतोय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाही बघायला ते नक्कीच आवडेल. मी आशा करते आणि तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देते की आत्तापर्यंत आम्ही जेवढं काम केलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आणि खूप वेगळं काहीतरी आम्ही समोर आणणार आहोत आणि खूप प्रामाणिकपणे ते मांडणार आहोत. सो आय होप तुम्हाला ते आवडेल. सो नक्की बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी स्टार प्रवाहवर रात्री 9:30 वाजता. थँक्यू सो मच आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच निकिता. थँक्यू सो मच सेलिब्रिटी प्रमोटर्स. थँक्यू.